प्रत्येक गावचं एक वेगळेपण असतं आणि त्या वेगळेपणावरूनच ते गाव ओळखलं जातं। शिरूर तालुक्यातील गुणाट हे असंच एक खेडेगाव। साधारण 2600 लोकवस्तीचे हे गाव, परंतु गावानं उभा केलेला विकास कामांचा डोंगर पाहिला की आश्चर्यचकित व्हायला होतं। विशेष म्हणजे ग्रामस्थांची तीव्र इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि शासनाच्या निधीचा पुरेपूर वापर, तसेच लोकवर्गणीतून गावकऱ्यांनी हे अवघड काम सहज शक्य करून दाखवले। गावात प्रवेश केल्याबरोबर उंच स्वागत कमान आपलं लक्ष वेधून घेते। गावातील सिमेंटचे चकचकीत रस्ते आणि दुतर्फा लावण्यात आलेली झाडे गावाच्या सौंदर्यात भर घालत आहेत। गावाच्या बाहेर उभारण्यात आलेली स्मशानभूमीची सुंदर शेड आणि सभोवतालची झाडे यामुळे हा परिसर हिरवाईने नटला आहे। श्री दत्त देवस्थान हे गावचे ग्रामदैवत। या संपूर्ण मंदिराचं रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यात आलंय। मंदिरालगतच बाळानंद स्वामी यांच्या नावाने सभागृह उभारण्यात आलं असून हे सभागृह गावकऱ्यांना नाममात्र किमतीत कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे। गावात चारही बाजूंनी पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना राबविल्यामुळे सर्वत्र पाणी खळखळताना दिसत आहे। एकूणच सरपंच अनिता कोंडेबा कोळपे आणि उपसरपंच कांताबाई आखोडे यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांची लाभलेली साथ यामुळे विकास कामांच्या बाबतीत हे गाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे। 1997-98 ला मी तालुक्यामध्ये आणि या परिसरामध्ये बहुतेक विकास कामं करण्याचा प्रयत्न केला। त्या काळामध्ये नवीन शाळा आणि शाळा दुरुस्तीसाठी भरपूर निधी देण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये गुणाट, कोळपेवाडी या परिसरामध्ये बहुतेक ठिकाणी रस्त्यांची कामं केली। नवीन शाळा दुरुस्ती, हातपंप आणि लाईटची, स्ट्रीट लाईटची कामे मोठ्या प्रमाणात माझ्या काळात झाली। आणि त्याच प्रमाणामध्ये त्या काळामध्ये मी जी गावाचा विकास चालू केला त्याच पद्धतीचा विकास आजही या गुणाट गावामध्ये चालू आहे। श्री दत्त मंदिराचा विकासाची अनेक कामं आतापर्यंत झालेली आहेत आणि भविष्य काळामध्ये हा जो सभामंडप आहे या सभामंडपाचा जीर्णोद्धार करण्याचा आमचा मानस असून एक 25 ते 30 लाखापर्यंतचं आमचं बजेट आहे आणि त्या माध्यमातून एक सुंदर असा सभामंडप आम्ही या ठिकाणी लोकवर्गणीतून उभा करणार आहोत। प्रतिदाच्या माध्यमातून एक 10 लाखाचं या ग्रामपंचायत ऑफिस मंजूर करून आणलं आणि तसेच रोडची कामे, रोजगार हमीची कामे अशी भरपूर कामे आपण आपल्या कालावधीत केलेली आहेत। आणि तसंच पाहिलं तर शैक्षणिक विभागात शाळेची सुद्धा 4 इमारती आपण आपल्या कालावधीत उभ्या झालेल्या आहेत। पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन, परत सिमेंटी काँक्रीट रोड करण्यात आलेले आहेत। तसेच शाळेसाठी 3 खोल्या तयार झालेल्या आहेत आणि आता या ठिकाणी ऑफिसचं काम एकदम चांगलं RCC कॉलममध्ये तयार झालेलं आहे। गावात पक्षीय राजकारण आणि गटतट नाहीत असंही नाही, परंतु हे सर्व गावाच्या विकासाच्या आड कधीच येत नाही। रस्त्यालगत असणारी मराठी शाळेची इमारत थोर नेत्यांच्या चित्रांनी आणि शोभिवंत फुलझाडांनी सुशोभित करण्यात आली आहे। एकूणच या गावकऱ्यांनी स्वतःच्या सामर्थ्यावर केलेला विकास इतर गावांसाठी मैलाचा दगड ठरावा असाच आहे। सी न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे, शिरूर।